आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि प्राईम टाइमच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये हॅलो ऐवजी आता वंदे मातरमनं संभाषणाला सुरुवात होणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलेली आहे। हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवरती हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प मी महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय की हॅलो नहीं वंदे मातरम बोलो। आता चांद्यापासून बांद्यापर्यंत मोबाईल असेल की फोन असेल 15 ऑगस्ट उद्यापासून हा संकल्प सुरू आणि तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा घ्या कि आता यानंतर मोबाइलवर कोई हॅलो नहीं कहेगा वो देशभक्तों का गीत वंदे मातरम वंदे मातरम। आणि हे अभियान सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी पर्यंत आम्ही करू। आणि त्यानंतरची आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे मागील अनेक दिवसांपासून रखडलेलं खाते वाटप अखेर आज जाहीर करण्यात आलं। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता आणि त्यानंतर आज हे खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। तर कुणाला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे त्यावरती एक नजर टाकणार आहोत। तर खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडे कुठल्या खात्यांची जबाबदारी आहे खाते वाटपानंतर त्यावर एक नजर टाकूयात। त्यांच्याकडे असेल नगरविकास, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सामाजिक न्याय, मदत व पुनर्वसन आणि पर्यावरण विभागाची संपूर्ण जबाबदारी ही आता एकनाथ शिंदे यांच्यावरती असणार आहे। त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण आणि ऊर्जा मंत्री म्हणून ते पुढच्या काळामध्ये आपल्या या सर्व खात्यांची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसून येतील। त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं नाव येत आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असेल जबाबदारी महसूलची, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रालयाची। त्यानंतर पुढच्या नावाकडे आपण वळणार आहोत। राधाकृष्ण विखे पाटलांनंतर नाव येत आहे सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी असेल वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय। सांस्कृतिक कार्याची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी आज पहिला निर्णय जाहीर देखील केलेला आहे की येत्या 15 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासूनच शासकीय जी कार्यालये आहेत महाराष्ट्रातली त्यामध्ये हॅलो ऐवजी आता वंदे मातरमनं सुरुवात करावी। त्यानंतर पुढचं नाव येत आहे चंद्रकांत पाटील यांचं। चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल ती म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्याची। त्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी असेल ग्रामविकास आणि पंचायती राजची, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची। त्यानंतर बघूयात पुढे दीपक केसरकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाची। तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता याची जबाबदारी असेल गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर। खाते वाटपात जाहीर करण्यात आलेले त्यामध्ये अब्दुल सत्तार असतील आता पुढचे कृषी मंत्री। तर बंदर आणि खनिकर्म या मंत्रालयाची या खात्याची जबाबदारी असेल दादा भुसे यांच्याकडे। तर उद्योग या विभागाची जबाबदारी असेल उदय सामंत यांच्या खांद्यावर। अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असेल संजय राठोड यांच्याकडे। तर अतुल सावे यांच्याकडे असेल सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण। त्यानंतर राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी देण्यात आलेली आहे शंभूराज देसाई यांना। तर पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला आणि बाल विकास मंगल प्रभात लोढा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर आदिवासी विकास विभागाची जबाबदारी असेल डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याकडे। त्यानंतर
कामगार विभागाची सुरेश खाडे हे जबाबदारी सांभाळतील. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन याची जबाबदारी असेल संदीपान भुमरे यांच्याकडे. कारण आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे, त्यानुसार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणची जबाबदारी असेल तानाजी सावंत यांच्यावर. तर सार्वजनिक बांधकाम यामधील सार्वजनिक उपक्रम वगळून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण याची देखील जबाबदारी सांभाळतील ते म्हणजे रवींद्र चव्हाण. तर एकंदरीतच यापूर्वी असलेलं ठाकरे सरकार आणि त्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये काय काय बदल घडवून आणण्यात आलेले आहेत त्यावरती आपण नजर टाकणार आहोत. तर यापूर्वीच्या ठाकरे सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती अब्दुल सत्तार यांच्यावरती. मात्र आता त्यांच्यावरती जबाबदारी असेल कृषी मंत्री म्हणून आणि कॅबिनेट आहेच. त्यानंतर अब्दुल सत्तारांपाठोपाठ उदय सामंत यांच्याकडे जाऊयात. उदय सामंत यांना ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती. मात्र यावेळेला आता खातेवाटपामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये बदल करून उद्योग मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंतांकडे असणार आहे. त्यानंतर पुढचं नाव येतं शंभूराज देसाई यांचं. शंभूराज देसाई यांच्याकडे गृहराज्यमंत्री पद होतं. तीच जबाबदारी आता राज्य उत्पादन शुल्क याची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये दादा भुसे होते कृषी मंत्री. मात्र आता त्यांच्याकडची जबाबदारी बदलून बंदर व खनिकर्म या विभागाची जबाबदारी दादा भुसे यांना देण्यात आलेली आहे. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे ठाकरे सरकार असो किंवा शिंदे फडणवीस सरकार दोन्ही वेळेला जबाबदारी सारखीच ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे पाणी पुरवठा विभागाची. त्यानंतर संदीपान भुमरे यांच्यावरती जी जबाबदारी देण्यात आलेली आहे, ठाकरे सरकार असू दे शिंदे फडणवीस सरकार असू दे, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनची जबाबदारी ही संदीपान भुमरे यांच्याच खांद्यावरती असणार आहे. त्यानंतर आता आपण वळणार आहोत महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती म्हणजे आमच्यात खाते वाटपावरून कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात. समजा त्यांना वाटलं आमच्याकडचं एखादं खातं त्यांना हवंय तर आम्ही देऊ, किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडचं एखादं खातं आम्हाला हवंय तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. आमच्यात कुठल्याही खात्यांच्या संदर्भात वाद नाही आहे. खातं कुठलं हे महत्वाचं नाही, ते चालवणारे योग्य व्यक्ती असले पाहिजेत. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आता तरी साधारणपणे त्यांच्याकडची जी खाती आहेत विस्तारामध्ये त्यांच्या लोकांना ती मिळतील, आमच्याकडची खाती विस्तारामध्ये आमच्या लोकांना मिळतील. पण त्यात काही चेंज करायची गरज पडली तर आम्ही बसून करू शकतो. तर खाते वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दीपक केसरकर यांना पण एक जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर शिंदे गटाचे ते प्रवक्ते देखील आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांनी या खाते वाटपासंदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कोकणच्या दृष्टीने उद्योग या डिपार्टमेंटचा फायदा आहे. त्यानंतर PWDचा फायदासुद्धा आहे, कारण आपला नवीन हायवे जो व्हायचा आहे तो PWD डिपार्टमेंट करणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही दोन खाती निश्चितपणे फायद्याची आहेत. कोकणाला एज्युकेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपली मुलं एवढी हुशार असतात की ते स्वतःच एक रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अधिकचं काही करता आलं तर निश्चितपणे ह्या डिपार्टमेंट म्हणून करता येईल. परंतु मला असं वाटत नाही की माझं खातं कोकणच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे, कारण ह्या खात्याची अधिक लक्ष देण्याची गरज ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मराठवाड्याला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री पद सोपवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे. आपल्यावरती सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू असं देखील ते म्हणाले. तर म्हणजे एक अतिशय सुखद असा धक्का होता आणि जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवला, मी पक्षाच्या सर्व नेते मंडळीचा मनापासून आभारी आहे. पक्षाच्या आणि जनतेच्या दोन्ही अपेक्षा हे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि तोच विश्वास मला खरं म्हणजे आपल्या माध्यमातून राज्याच्या जनतेने आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यायचा. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झालेला होता. शपथविधीनंतर कुणाकडे कुठलं खातं दिलं जाणार याची यादी येण्यापूर्वीच एक महत्त्वपूर्ण यादी यापूर्वी जाहीर करण्यात आलेली होती आणि ती म्हणजे ज्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेतलेली होती त्यांच्यावरती ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आलेली होती. त्यामुळे
उद्या पार पडणाऱ्या म्हणजेच 15 ऑगस्ट दिनी पार पडणाऱ्या ध्वजारोहणाची जबाबदारी कुणाकुणावरती असेल, कोण कोण कुठे असेल, ध्वजारोहण करताना दिसतील, यावरती देखील एक नजर टाकूयात. तर त्यानुसार कोणत्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणारे मंत्री कोण कोण असतील यावरती आपण यावेळेला नजर टाकतोय. तर नागपूरमध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार पाहायला मिळतील. त्यानंतर चंद्रकांत पाटील असतील कोल्हापुरात, तर अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील. यापूर्वी ध्वजारोहणाची यादी आणि त्याचबरोबर त्यांना कुठल्या कुठल्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यावरती आपण यावेळेला एक नजर टाकतोय. यानंतर बोलूयात पुढच्या यादीकडे. गिरीश महाजन उद्या पाहायला मिळतील नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षणाची, तर त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेलीच आहे. दादा भुसे असतील धुळ्यामध्ये बंदरे आणि खनिकर्म याची आज झालेल्या खाते वाटपामध्ये देण्यात आलेली जबाबदारी आणि त्याचबरोबर ध्वजारोहणाची जबाबदारी देखील ते पार पाडताना दिसतील. जळगावमध्ये असतील गुलाबराव पाटील, तर ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण ध्वजारोहण करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि तेही नव्या जबाबदारीसह. मुंबई उपनगरांमध्ये जबाबदारी ध्वजारोहणाची देण्यात आलेली आहे, ती म्हणजे मंगल प्रभात लोढा यांच्यावरती. दीपक केसरकर सिंधुदुर्गामध्ये ध्वजारोहण तर करतीलच. रत्नागिरीमध्ये असतील उदय सामंत आणि परभणीमध्ये असतील अतुल सावे. आपापल्या खात्यांसह ध्वजारोहणाची जबाबदारी ते उद्या पार पाडताना आपल्याला दिसून येतील. औरंगाबादमध्ये असतील संदीपान भुमरे, सांगलीमध्ये असतील सुरेश खाडे, नंदुरबारमध्ये विजय कुमार गावित, तर उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत. मंत्रिमंडळ विस्तार झाला. खातेवाटप जाहीर होण्यापूर्वी ध्वजारोहणाच्या जबाबदारी संदर्भातली एक यादी जाहीर करण्यात आलेली होती. मात्र तीच यादी पाहत असताना आज त्यांच्या खात्यांसह ही आपण यादी पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. जालना या ठिकाणी अब्दुल सत्तार, साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई आणि यवतमाळमध्ये संजय राठोड ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडताना दिसतील. त्यानंतर बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यामध्ये सत्तांतर होऊन 1 महिना उलटून गेलेला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकमेकांवरती टीकेची एकही संधी सोडत नाहीये. ठाण्यामधल्या जनगौरव सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टीका करणारे पक्ष कसे राहिलेले आहेत, त्यांची काय अवस्था आहे, असा सवाल करत शिवसेनेवरती थेटपणे निशाणा साधलाय. 100% काम करू शकतो का कोणी, परत प्रयत्न तर केला पाहिजे. अमित शाह साहेबांनी विचारलं, जर आम्ही शब्द दिला असता तर आम्ही का फिरवला. जे उपजत सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांनीच फक्त मुख्यमंत्री बनायचं, त्यांनीच मंत्री बनायचं. आता मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत, त्यांच्यावर खूप टीका करायचे लोक, पण टीका करणारा पक्ष राहिलाय का आता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जनगौरव सोहळा पार पडला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पदच्युत करणारे एकनाथ शिंदे यावेळी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही हातचं काही राखून ठेवलं नाही. एकापेक्षा एक गौप्यस्फोट करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. शिवसेनेचा सीएम 2.5 वर्षांसाठी करण्याचा शब्द दिला होता का, या महत्वाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी स्फोटक उत्तर दिलंय. अमित शाह साहेबांनी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री आम्ही बनवू शकतो, तुमचे 50 असताना 106 जे आमचे असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकतो, तर मग जर आम्ही शब्द दिला असता तर आम्ही का फिरवला असता, असं त्यांनी मला सांगितलं. एका सामान्य शिवसैनिकाला भाजपनं मुख्यमंत्री केलं. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते भाजपनं करून दाखवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. का फक्त राजकीय पार्श्वभूमी, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु फक्त भांडवलदारांनी ज्यांची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, जे उपजत सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांनीच फक्त मुख्यमंत्री बनायचं, त्यांनीच मंत्री बनायचं का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उदाहरण दिलं. पंतप्रधानांवरही टीका होते, मात्र टीका करणाऱ्या पक्षांच्या अवस्थेकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचण्याची संधी साधून घेतली. प्रत्येकाचं कुटुंब देखील किती टेन्शन मध्ये होतं.
आमच्या म्हणजे श्रीकांत असेल, श्रीकांतची मम्मी असेल, आमचे बाबा असतील, सगळे लोक आज ते किती ते म्हणजे ते आता श्रीकांतच्या मम्मीला मी सांगितलं तू टीव्ही काय बघू नको बाबा, ते तुला टेन्शन काय आहे. आता मी हे सगळं बंद केलं पाहिजे. आपण आपलं काम करत राहू. बोलत राहतात लोक, बोलू द्या. आता मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत, त्यांच्यावर खूप टीका करायचे लोक, पण टीका करणारा पक्ष राहिलाय का आता? जनगौरव सोहळ्यात विविध प्रश्नांची उत्तरं देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरील टीकेची धार कमी होऊ दिली नसल्याचं स्पष्ट होत आहे. परिणामी आगामी काळातही मुख्यमंत्री आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. उद्धव ठाकरेंसोबत सत्तेचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच नव्हता असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस राष्ट्रवादीशी सत्तेसाठी आघाडी करून भाजपशी बेईमानी केली गेली होती असं फडणवीस यांनी म्हटलंय. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला कधीही नव्हता. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, कारण मी स्वतः साक्षीदार आहे. सगळ्या वाटाघाटी मी स्वतः केल्या होत्या, त्याच्यामुळे कधीही 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नव्हता. पण आता झालं, ते आता निघून गेलं. जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी त्यावेळी म्हणजे अक्षरशः मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस ते म्हणतात बेईमानी हेन ते बाकी गोष्टी, सगळ्यात मोठी बेईमानी तर आमच्यासोबत झाली होती. आमच्यासोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांची आत्मनिर्भरता करतायत आणि सरकार स्थापन करतायत, तर यापेक्षा अजून काय विश्वासघात असू शकतो? शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबियांची शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भेट घेतली. संजय राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट देत अनिल देसाई यांनी संजय राऊतांची आई, राऊतांची पत्नी वर्षा राऊत आणि राऊतांच्या मुलींचीही भेट घेतली. एकूणच राऊत जरी तुरुंगात असले तरी शिवसेना ही राऊत कुटुंबाच्या पाठीशी असल्याचा संदेशच एक प्रकारे या भेटीतून देण्यात आलाय. यापूर्वी उद्धव ठाकरेंनीही संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे मेटेंच्या कारला धडक देणारा ट्रक जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे. दमणमधून ट्रक चालक आणि ट्रकही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळते. अधिक तपासासाठी आता पोलीस गुजरातमध्ये गेले असल्याचं देखील कळत आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भातली मेटेंच्या कारला धडक देणारा ट्रक अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे. दमणमधून ट्रक चालक आणि ट्रकही ताब्यात घेण्यात आल्याचं कळत आहे. विजय राऊत आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विजय, खरं तर आज सगळ्यात दिवसभरातली मोठी बातमी होती ती म्हणजे विनायक मेटेंच्या अपघाती निधनासंदर्भातली. मात्र कारला धडक देणारा जो ट्रक आहे त्या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहे. काय अधिक माहिती आहे? नक्कीच आज सकाळची जी दुर्दैवी अशी घटना होती आणि त्यानंतर सगळ्या तपासाला सुरुवात झाली होती. आणि काचा या ठिकाणचा जो मालक जो आहे त्याची ती गाडी होती आणि आयसर टेम्पो असल्याची माहिती ज्या प्राथमिक ते समोर येते. आणि कासा पोलिसांनी काही तासामध्येच दमण या ठिकाणी जाऊन चालकाला आणि जी गाडी जी आयसर टेम्पो त्याला ताब्यात घेतल्याची माहिती जी आपल्या समोर येते. आणि दमणमधनं चालकाला आणि ते गाडी जी आहे ती गाडी सध्या ताब्यात घेतलेली आहे आणि काही तासामध्येच ती गाडी जी आहे ते महाराष्ट्रामध्ये आणण्यात येईल. कारण दमणमध्ये ही गाडी सध्या जी आहे ती सापडण्यात आलेली आहे. आणि कासा पोलीस म्हणजे पालघरच्या पोलीस SP यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास चालू होता. आणि अधीक्षकांच्या तपासाखाली हा सगळा जो प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कासा पोलिसांनी दमण या ठिकाणी जाऊन चालक असेल आणि तो आयसर टेम्पो जो आहे तो सध्या ताब्यात घेतलेला आहे. आणि काही वेळामध्येच चालक आणि ती जी गाडी जी आहे ती गाडी आयसर टेम्पो जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणण्यात येईल अशी देखील माहिती जी आपल्या समोर येते आहे. धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. मात्र या घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. त्यानंतरची बातमी आहे जिनं आज राज्याला खऱ्या अर्थानं चटका लावला. कारण आजची सकाळ जी आहे ती उगवली तीच एका धक्कादायक बातमीनं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज अपघाती निधन झालं. ते 52 वर्षांचे होते.
मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासंबंधी एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी येत असताना त्यांच्या गाडीनं एका ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्येच त्यांचं निधन झाल्याचं कळतंय. या अपघातानंतर त्यांना बराच वेळ मदत मिळाली नसल्याची माहिती देखील समोर येते. मेटे यांच्या गाडीला पहाटे 5:05 सुमाराला अपघात झाला. मात्र सुमारे 1 तासानंतर त्यांना मदत मिळाल्याची माहिती त्यांच्या चालकानं दिली. तर उद्या दुपारी त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या त्यांचं पार्थिव बीडच्या दिशेनं रवाना झालंय. विनायक मेटेंच्या अपघाती निधनानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या अपघात आणि उपचारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. वेळेत उपचार न मिळाल्यानं मेटेंचा मृत्यू, हायवेवरती फूड मॉल गरजेचा की रुग्णालय, अशी एक ना अनेक प्रश्नांची मालिका या निमित्तानं उपस्थित होतीये. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मेटे यांच्या गाडीला अज्ञात वाहनानं धडक दिली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. बराच वेळ त्यांना मदतच न मिळाल्यानं मेटेंचा जागीच मृत्यू झाला. त्या अनुषंगाने या गोष्टींवर नक्कीच प्रकाशझोत टाकला पाहिजे, कारण हायवेवर त्या ठिकाणी व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. अर्ध्या 1 तासाच्या अंतरावर ॲम्ब्युलन्स असेल, अपघातासंदर्भातल्या सर्व व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या सर्व विषयाची गंभीर दखल घेतलेली आहे. यांनी येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात निश्चितच सरकार म्हणून ठोस कार्यवाही केली जाईल. हायवेवर एक्सप्रेसवर आपण हॉटेल आहेत प्रत्येक ठिकाणी, हॉस्पिटल का नाही आहेत, ट्रॉमा सेंटर्स का नाही की लगेच तत्काळ तिथे गोष्टी पोहोचू शकतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचे अपघात आणि त्यानंतर अपघातग्रस्तांची होणारी हेळसांड ही नित्याचीच बाब झाली आहे. याआधीही एक्सप्रेस वेवर अनेक सेलिब्रिटींचा अपघाती मृत्यू झालाय, ज्यात भक्ती बर्वे इनामदार यांचा अपघात हा 12 फेब्रुवारी 2001 ला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झाला होता. याच अपघातात त्यांचं निधन झालं. विहंग नायक यांचाही 9 जून 2008 मध्ये कळंबोलीजवळ कार अपघातात मृत्यू झाला. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा 23 डिसेंबर 2012 ला उर्से टोलनाक्यानजीक बौर गावाजवळ अपघात झाला. कारला भरधाव टेम्पोनं धडक दिली आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला. तर काही सेलिब्रिटी एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात जखमी झाले. शबाना आझमी 18 जानेवारी 2020 ला खालापूर टोलनाक्याजवळ रस्ते अपघातात जखमी झाल्या. हेमंत बिर्जे 12 जानेवारी 2022 मध्ये पुण्याला जात असताना उर्से टोलनाक्याजवळ कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला, त्यात ते जखमी झाले. मलायका अरोरा 2 एप्रिल 2022 ला खोपोलीजवळ 3 कारच्या धडकेत जखमी झाली होती. एक्सप्रेस वेवरच्या अपघातांची यादी पाहिली तर मुंबई पुणे एक्सप्रेस हा अपघात आणि मृत्यूचा महामार्ग बनल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे बहुतांश मृत्यू हे वेळेत उपचार मिळत नसल्यानं झाल्याचं समोर आलंय. एकीकडे एक्सप्रेस वेवर, फूड मॉल, इतर साहित्याची दुकानं सापडतात, पण लवकरच कुठे रुग्णालय किंवा उपचाराची सोय होत नाही. त्यामुळे एक्सप्रेस वेवरच्या या दुरवस्थेमुळे काही सवाल उपस्थित होतात. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा बनलाय का? हायवेवर तातडीनं वैद्यकीय मदत का मिळत नाही? जखमींना लगेच रुग्णवाहिका का उपलब्ध होत नाही? महामार्गावर अद्याप ट्रॉमा सेंटर्स का नाहीयेत? हायवेवर फूड मॉल्स गरजेचे आहेत की रुग्णालय? रोडमध्ये ॲक्सिडेंट्स होतात, अपघात होतात, लोक मृत्युमुखी पडतात. पण सगळ्यांनी आता संवेदनशील नागरिक बनलं पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही, पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रद्धांजली होईल. एकंदरीतच विनायक मेटेंच्या मृत्यूनं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या प्रवासातील अडचणींवर पुन्हा एकदा प्रकाश टाकलाय. त्यामुळे वेगवान प्रवासाची हमी देणारा एक्सप्रेस वेवरचा प्रवास
सुरक्षितही करण्याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे. तरच लोकांचे अपघातातील अकाली मृत्यू थांबवता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेरल्याचं समोर येत आहे. सदावर्ते गो बॅक अशा घोषणा देत त्यांच्यावर हात उचलण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी समयसूचकता दाखवत सदावर्ते यांची सुटका केली. मराठा आरक्षणाबाबत कायम विरोधाची भूमिका सदावर्ते यांनी कोर्टात घेतल्यानं आज कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेनं पर्यावरण पूरक 75 फुटी तिरंगा साकारला. दादरच्या शिवाजी पार्क इथल्या वनिता समाज हॉलमध्ये हा तिरंगा साकारण्यात आला. या तिरंग्याचं वैशिष्ट्य म्हणजे अंध आणि दिव्यांग मुलांनी फुलं, पानं आणि कागदाचा वापर करून हा तिरंगा साकारला. शिवाय गायन, नृत्य, चित्रकला अशा विविध कलाही सादर केल्या. या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अवघी मुंबई राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हावून गेल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिका, विधानसभा, मंत्रालय, CSMT स्टेशन, सी लिंक इतकंच काय तर रस्त्यावरील दिव्यांचे खांबही या तिरंग्यात रंगलेले दिसून येत आहेत. ही मनोहारी दृश्य आहेत मुंबई शहरातील जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, काही मुख्य इमारती आहेत, त्या ठिकाणी ही तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांचं, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष यावेळेला मुंबईमध्ये करण्यात आलेल्या या रोषणाईकडे लागून आहे. त्याची खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या प्रेक्षकांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातोय.